पायधुनीतील घाटी मोहल्ल्यातील डोकाडी या कुटुंबाचे कालपर्यंत हसण्या बोलण्यानं, गप्पा गोष्टींनी आणि आपुलकीनं भरलेलं घर आज पूर्णपणे ओस पडले. घराच्या दाराशी फक्त चपलांचा खच उरलेला दिसून आला. आत गेल्यावर स्वयंपाकघरात अजूनही कालच्या रात्रीचं चित्र जसेच्या तसे दिसते. अर्धवट राहिलेली बिर्याणी, कापलेलं कलिंगड पडलेलं दिसून आले. सोमवारी चौघांचे मृतदेह त्यांच्या घरी आणले. नातेवाईकांच्या किंकाळीनं परिसर हादरला. चौघांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर घरात एक भीषण शांतता दिसून आली. घाटी मोहल्ल्यात दुसऱ्या मजल्यावर राहणारे कुटुंब नेहमीच आनंदात असायचे. चारही जणांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अब्दुल्ला आणि आयेशाचा मृत्यूपूर्वी पोलिसांनी जबाब नोंदवला. तेव्हा अब्दुल्लानं पोलिसांना दिलेल्या माहितीत रात्री एकत्र जेवण केलं. भाऊ निघून गेल्यानंतर आम्ही रात्री उशिरा कलिंगड खाऊन झोपी गेलो. त्यानंतर सकाळी त्रास सुरू झाला. मात्र त्या व्यतिरिक्त काहीही खाल्ले नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. त्यानुसार तपास सुरू असताना उपचारादरम्यान यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले. एकाच घरातील 4 जणांच्या अशा मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. अब्दुल्ला यांचा नेहमी काम आणि घर असा दिनक्रम असायचा. कुटुंबीय नेहमी आनंदात असायचे असं शेजारच्यांनी सांगितले. सोमवारी त्यांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी घरातील स्मशान शांततेत त्यांच्या चपलांचा खच पडलेला दिसून आला. शेजारी राहणारे जब्बार शेख यांनी सांगितले, मुलीच्या लग्नासाठी आठवडाभर बाहेर होतो. जाण्यापूर्वी त्यांना मुलीच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं होतं. ते नेहमी भेटल्यानंतर सलाम करायचे. झोपण्यापूर्वी एकदा सलाम केलं. मात्र घरी परतल्यानंतर त्यांच्या निधनाचं झाल्याचं समजताच धक्का बसल्याचं त्यांनी सांगितले. खूप चांगले शेजारी होते. कधी कुणाशी वाद नाही. नेहमी हसत खेळत असायचे असंही त्यांनी सांगितले. डोकाडी या कुटुंबियांनी खाल्लेल्या कलिंगडाबाबतही 2 दावे समोर आले. त्यांनी ते ऑनलाईन मागवलं होतं अशी चर्चा स्थानिकांमध्ये. तर ते नेहमी नळ बाजार मार्केटमधूनच खरेदी करायचे. घरातील कलिंगड 4 दिवसापूर्वीचे असल्याचं काहींचं म्हणणे. कलिंगडामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्तानं येथील नळ बाजार फ्रूट मार्केटसह आजूबाजूच्या बाजारातून कलिंगड गायब झाल्याचे दिसून आले. तसेच प्रत्येकानं कलिंगडचा धसका घेतला. बाजारात फक्त आंबेच दिसून आले. ज्यांनी कलिंगडाचं दुकान लावले त्यांनाही बंद करण्यास सांगण्यात आले. नळ बाजार फ्रूट अँड व्हेजिटेबल असोसिएशन अध्यक्ष अली अहमद कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांमधील भीती पाहता काही दिवस कलिंगड न विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलंय.